वेलकम स्टुडंट्स. आज इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसच्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. परत आपण मे आणि जून ह्या 2 महिन्यांमध्ये जे आपल्याला सुट्ट्या लागलेल्या आहेत त्या सुट्ट्यांचा कसा बेनिफिट करायचा आहे इंग्लिश स्पीकिंगसाठी, त्यासाठीची आपण हे नवीन सिरीज आपण आता स्टार्ट करतो आहे. त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं परत स्वागत करतो. आणि तुम्ही जे कमिटमेंट केलेलं आहे 2 महिने तुम्ही बेसिक इंग्लिशला जे देणार आहे त्या निर्णयाचं पण मी इथे स्वागत करतो. तर चला आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये की आपण कोणतीही लँग्वेज जर शिकायची म्हटली तर त्या लँग्वेजला स्किल्स आहेत. जर इंग्लिश लँग्वेजच्या बेसिक स्किल्स आहेत लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. या स्किल्स जर आपण डेव्हलप करत गेलो तर आपल्याला त्या लँग्वेज इंग्लिश भाषेचं जे बेसिक स्पीकिंग आहे ते यायला सुरुवात होईल. तर बघूया आपण. त्यासाठी मी एक तुम्हाला यूट्यूब चॅनल रेकमेंड करतो, ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे इंग्लिश स्पीचेस. ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही यूट्यूबला जा आणि यूट्यूबला सर्च करा इंग्लिश स्पीचेस. इंग्लिश स्पीचेस आल्यानंतर तिथे तुम्हाला काही इंग्लिश स्पीच इंडियन लोकांनी दिलेले आहेत, ज्यामध्ये काही ॲक्टर्स आहेत, काही पॉलिटिशियन आहेत आणि काही सोशल रिफॉर्मर आहेत. त्याचा यूज, कारण हे चॅनल स्पेशली बेसिक इंग्लिश कसं डेव्हलप केला जाऊ शकते त्याच्यासाठी आहे. तर काही फॉरेन कंट्रीजमधल्या लोकांच्या पण स्पीचेस आहेत, पण आपण इंग्लिश जी बेसिक आपल्याला सुरुवात करायची आहे ते इंडियन लोकांच्या स्पीचेसपासून स्टार्ट करायचे आहे. म्हणजे इंडियन लोकांचे ॲक्सेंट तिथे कसे आहेत ते शिकून, ते ऐकून आपल्याला आपली बेसिक इंग्लिश शिकायची आहे. तर चला बघूया हे इंग्लिश स्पीचेस चॅनल आपल्या चारही कौशल्य कशा प्रकारे डेव्हलप करणार आहे ह्या 2 महिन्यांमध्ये. जर आपण रेग्युलर प्रॅक्टिस कमिटमेंट करून जर केली तर काय होऊ शकतं. तर सुरुवातीला हे चॅनलला गेल्यानंतर तुम्ही कोणत्याही एका इंडियन माणसाची स्पीच सिलेक्ट करा आणि तिला प्ले करा. प्ले केल्यानंतर त्या स्पीचला पहिल्या सेंटेन्सला तुम्ही लिसन करा. अगोदर ते सेंटेन्स लिसन करा, त्याचं ॲक्सेंट जे आहे ते लिसन करा. लिसन केल्यानंतर त्या सेंटेन्सला पॉज करा आणि ते स्पीक करायला सुरुवात करा. म्हणजे मी काय केलं, प्ले केलं. प्ले केल्यानंतर एक सेंटेन्सला कंप्लीट होऊ दिलं, लिसन केलं केअरफुली, कॉन्सन्ट्रेशननी, आणि तेच सेंटेन्स तुम्ही स्पीक केलं. स्पीक केल्यानंतर त्या सेंटेन्सला तुम्हाला काय करायचं आहे तर रीड पण करायचं आहे. ते सेंटेन्स तुम्ही रीड करा केअरफुली आणि ते सेंटेन्सला नंतर तुम्हाला नोटबुक घ्या, त्या नोटबुकमध्ये राईट करा. आणि लिसन करताना तुम्हाला लिसनिंगसाठी तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशनने लिसन करावं लागेल, कारण त्यांचे जे ॲक्सेंट आहेत ते तुम्हाला लिसन करायचे आहेत, ते बोलले कसे. आणि लिसनिंगसाठी एक टिप्स आहे माझी की ज्या वेळेलाही तुम्हाला एखादी फॉरेन लँग्वेज इंग्लिश फॉरेन लँग्वेज तुम्हाला शिकायची आहे त्यावेळेला तुम्ही जो व्यक्ती स्पीच देत आहे, बोलत आहे, त्याच्या लिप्सकडे बघा, त्याच्या लिप्सकडे बघा, त्याचा ॲक्सेंट बघा. ही तुम्हाला लिसनिंगसाठीची टिप्स आहे. आणि स्पीकसाठी तुम्ही काय करा, ते सेंटेन्स जे आहे ते जेवढ्या लाऊडली तुम्हाला स्पीक करता येईल तेवढ्या लाऊडली ते सेंटेन्स स्पीक करा. स्पीक केल्यानंतर त्या सेंटेन्सला रीड करा, रीडिंग करा. खाली कॅप्शन्स दिलेले आहेत त्या इंग्लिश स्पीचेसमध्ये, खाली कॅप्शन येत राहतात आपल्याला माहिती आहे. ते सेंटेन्स रीड करा. रीड केल्यानंतर ते राईट करा. नंतर मग दुसरं पॉज, तुम्ही जो पॉज केलेला आहे त्याला ओपन करा आणि नेक्स्ट सेंटेन्सला स्टार्ट करा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इंग्लिश स्पीचेस चॅनलचा यूज जर लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंगसाठी जर कंटिन्युअस 2 मंथ जर केला तर तुमची बेसिक लेवल ही इंग्लिशची कंप्लीट होऊ शकते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे एक बेसिक इंग्लिश स्पीकर होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला एक रिसोर्स मी रेकमेंड केलेला आहे, ते आहे इंग्लिश स्पीचेस नावाचं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण एक एक्झाम्पल आहे की लहान बाळ सुद्धा कसं एखादी आपली भाषा शिकतो, तर ते अगोदर आपण जे सेंटेन्सेस किंवा वाक्य सेंटेन्सेस वर्ड्स बोलतो ते लिसन करतो. लिसन केल्यानंतर ते स्पीक करतो, ते काही महिन्यानंतर झाल्यानंतर, आणि त्याला शाळेत टाकल्यानंतर ते सेंटेन्स, ते वाक्य, ते अल्फाबेट, त्याला लेटर जे आहे ते रीड करायला सांगितलं जाते. नंतर तो रायटिंग करतो. म्हणजे इंग्लिश लँग्वेज जर आपल्याला शिकायची आहे तर या स्किल्सप्रमाणे जर आपण गेलो तर बेसिक जी लेवल आहे ती बेसिक लेवल आपण चांगल्या प्रकारे कंप्लीट करतो. आणि ही प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू 2 मंथसाठी
करायची आहे आणि 2 मंथमध्ये तुमची बेसिक लेवल चांगली कंप्लीट होईल. त्याच्यानंतर आपल्याला इंटरमिजिएट नंतर ॲडव्हान्स लेवलला आपण सहजरित्या जाऊ शकतो. सो आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ अँड सी यू नेक्स्ट टाइम.